येऊन बराच आठवडा झालेला आहे. ज्या पक्षाने तुम्हाला सन्मान वागणूक दिली तेही तुम्ही बोलताय. पण काय ठरलंय म्हणजे काहीतरी फॉर्म्युला साहेब तुमच्या सांगतील ठरला ना, असेल. शिंदे साहेब सांगतील. तुमचे का मुंबईतले मुंबईवरच सगळं डिपेंड आहे. ऐका की सगळ्या माध्यमांचे मुंबईत प्रतिनिधी आहेत. माननीय शिंदे साहेब मुंबईत आहेत. तुम्ही तुमच्या मुंबईतल्या असं प्रतिनिधीला काही आहे का सांगा. की मुंबई मध्ये महापौर जर युती जमलं तरच त्याचं महाराष्ट्रावर त्याचं गणित असतं असं काय आहे का? बघा, शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे. शिवसेनेमध्ये मी म्हणलं ना, निवडून आणणं निवडून येणं हे आमच्या हातात आहे. पण त्याच्यानंतर निर्णय घेण्याचे अधिकार हे पक्षश्रेष्ठींना पक्षाच्या नेत्यांना आहेत. आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांना आहेत. साहेब देतील ना आदेश काय द्यायचा तो, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. साहेब जो आदेश देतील तो परिपूर्ण करू आम्ही. तरी भाजपासोबत युतीबाबत आपण माझ्या मनात असून काय करता, साहेबांच्या काय मनात आहे कोणालाच माहित नाही. जोपर्यंत माननीय शिंदे साहेब बोलत नाहीत किंवा त्याच्यावर भाष्य करत नाहीत तोपर्यंत मी कसं बोलणार काय. एक शेवटचा प्रश्न आहे की मुंबईत जे महापालिका निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपच्या कुरघोडीमुळे 10 ठिकाणी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना फटका बसला, पराभव झाला अशी चर्चा. आम्ही त्याचं विश्लेषण सुरू केलेलं आहे. आमच्या पक्षांतर्गत जी काय आमची टीम आहे, जी काय आमची यंत्रणा कमिटी आहे की जी पराभूत जागांचं आणि विजयी जागांचं सुद्धा विश्लेषण करते, अनालिसिस करते. तो अभ्यास आमचा चालू आहे. पहिलं पक्षांतर्गत फोरममध्ये जी कोर कमिटी आहे किंवा जी स्थानिक कमिटी आमची आहे त्याच्यामध्ये ह्याच्यावर चर्चा होईल आणि मग त्या बाबतीतलं आम्ही भाष्य करू. पण त्याचं गटाची ताकद वाढली आहे. मतदारांनी जे मतदान केलं त्यामध्ये सुद्धा ताकद दिसून येते. एका दिवसात तुम्ही संपूर्ण पॅनल महापालिकेमध्ये उभा केलं तर कसं बघता येईल साहेब, सामान्य शिवसैनिक हा पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे आणि जीवाला जीव देणारा, मध्यरात्री शिवसैनिकाच्या मदतीसाठी धावून जाणारा एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारखा नेता आहे. सांगलीचा पूर असू द्या, कोल्हापूरचा पूर असू द्या, आमच्या पश्चिम महाराष्ट्रातली होणारी दरड कोसळलेली गावं असू द्यात, तिथं दुसऱ्या मिनिटाला येऊन लोकांना मदत करणारं नेतृत्व आहे, पक्ष संघटना वाढवणारं नेतृत्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कधीच सोडला नाही. उलट ज्या राऊतांची वक्तव्य तुम्ही आता सांगताय त्यांच्या असल्या बोलल्यामुळे जी महाविकास आघाडी 2 वर्ष झाली होती ती परत बंद महाविकास आघाडी करून परत महायुती पुनर्जीवित करण्याचा धाडसी निर्णय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 50 आमदारांनी घेतला. आणि ते शिवसैनिकांना पटलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार सत्तेसाठी बाजूला ठेवणारे कोण आहेत आणि सत्तेवर लात मारून पुन्हा बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घट्ट करणारे कोण आहेत. त्यामुळं पक्षाची ताकद वाढते आमची. त्यामुळे संजय राऊत नाराज झालेले आहेत आणि राज ठाकरे भेटीला गेले. नाही, मनसेतलं कोणीतरी नाराज झालं तर ठीक आहे ना. संजय राऊत कोण नाराज होणार. हा, मनसेतला तिन्ही नेत्यांनी सांगितलं की माननीय राज ठाकरे साहेबांनी आम्हाला अधिकार दिलेत की स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या. माझे आमदार आमचे काय तिथले राजू पाटील साहेब ते बोलले, मग आपले देशपांडे ते बोलले, आणखीन कोणीतरी मनसेचं बोललं, सगळे बोलले की बाबा आम्हाला अधिकार दिलेत. राज ठाकरे साहेब म्हटले तुमच्या नगरसेवकांना स्थानिक परिस्थितीनुसार काय भूमिका घ्यायची ते घ्या. आता त्याने घेतली भूमिका आणि ही तिसऱ्याला रुसायचं काय कारण. मग ह्यांचं जुळते तर मी रुसून बसले तर बस नको कोपऱ्यात रुसून तिकडं. तुला ना शिवसेना विचारत ना तुला मनसे विचारत आणि कोणी विचारत नसताना आपलं मी रुसून बसले तर बस सावकाश रुसून कोण रुसवा काढते बघू. काय झालं हे बघा, तुम्ही पाहिलं सुरुवातीला मी होतो पण अचानक पक्षाचा आदेश आला आणि नवी मुंबई 2 वॉर्ड मुंबईमधले आणि 1 वॉर्ड पनवेल महानगरपालिकेतला अशी जबाबदारी पक्षानं या ठिकाणी माझ्याकडे दिली आणि पूर्ण वेळ तिथं थांबायला मला या ठिकाणी पक्षाकडनं सांगण्यात आलं. मी 39 उमेदवारांच्या प्रचारासाठी 5 दिवस मुंबईमध्ये नवी मुंबईतून पनवेलला गेलो. पण एक गोष्टची समाधान आहे, मी ज्या ठिकाणी 39 उमेदवारांना प्रचारासाठी गेलो, पदयात्रा केल्या, वॉर्ड फेऱ्या केल्या, कॉलनींना सोसायट्यांना भेटी देऊन तिथं बैठका घेतल्या, 22 नगरसेवक तिथले निवडून आले. ज्या 39 नगरसेवकांच्या प्रचाराला मी गेलो त्यापैकी 22 लोक निवडून आले. थोडा आम्हाला वेळ जर मिळाला असता, आणखीन 2 किंवा 3 दिवस जर मला सांगली मिरज कुपवाडामध्ये तुम्ही बघितलं का आमचे पराभूत उमेदवार खूप कमी मताने पडलेले आहेत. म्हणजे ऐनवेळची आमची तयारी आहे. मी परत सांगेन, आम्ही पूर्ण भरोशावर राहिलो युती होईल म्हणून.
आदल्या दिवशीपर्यंत 8 जागांवर युती होणार हे नक्की होतं. काय झालं एका रात्रीत मला माहित नाही. सकाळी ते म्हटले 2च जागा देऊ आणि म्हणून ऐनवेळी थोडी आमची धावपळ झाली, पण तरी सुद्धा 2 लढवय्ये आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. पण मी बोलणं योग्य नाही, पण आपणच माध्यमाने थोडं विश्लेषण करा की आम्ही सगळ्या जागा लढल्यामुळं भाजपच्या कमी मतात किती जागा पडल्या, म्हणजे आमच्या लढण्यामुळं त्यांचं काय त्यांना नुकसान झालं का नाही हे त्याने आणि आता माध्यमांनी त्याचा विचार करावा. मी काय जास्त बोलणार नाही. पण आमचे जिल्हा प्रमुख इथं आहेत, आमचे स्थानिक जिल्ह्यातले आमदार सुहास भैया आहेत. आम्ही पक्ष वाढवू, पक्षाची ताकद वाढवू आणि नक्की तुम्हाला सांगू. आणि मी काय म्हटलं होतं आपल्याला की महापालिकेचा महापौर ठरवताना शिवसेनेला विश्वासात घ्यावं लागेल. तुम्ही संख्याबळ बघा, आज परिस्थिती तशी झालेली आहे. आम्ही काय अहमपणानं बोलत नाही. आम्ही काय कुठं म्हणजे आमच्याकडं सत्य काहीतरी किंवा आम्हाला काय वेगळं बोलायचं असं नाही. पण म्हणून वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. प्रॅक्टिकल फील्डवर काय परिस्थिती आहे त्याप्रमाणे राजकीय वाटाघाटी झाल्या पाहिजेत, एवढंच माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.